नमस्कार, मी राजेश अळूकर, ATM आत्मा धारणी तो काम करतो. आपण आज श्री सुभाषजी पटेल, सादराबाडी तालुका धारणी येथील उत्कृष्ट शेतकरी यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपली कोणती व्हेरायटी आहे हळदीचे? प्रगती व्हेरायटी. प्रगती. केव्हापासून लागवड करता आपण? हे तर मी हळदीचं लागवड मी 2017 पासून लागवड करत आहे, पण हे प्रगतीचे माझं तिसरं वर्ष आहे. नेमकं आपण हे काय केलेलं आहे, म्हणजे हे कोणती टेक्निक आपण? हे SRT पद्धत म्हणते याला. हे माझं SRTचं दुसरं वर्ष आहे. SRT मध्ये कसं असतं की एकच वेळा तुम्हाला जमिनीची मशागत करावी लागते आणि मशागत करून बेड बनावं लागतं 4.5 फूटचं, आणि ते 4.5 फुटाचं बेड आहे. आणि ते बेड बनवलं की 10 वर्षापर्यंत तुम्हाला काहीच नाही करायला लागत. अच्छा, म्हणजे याच्यात झिरो टिलेज, म्हणजे झिरो मशागत. शून्य मशागत. शून्य मशागत आहे. अच्छा. म्हणजे एक वेळा तुम्ही बेड बनवला की तुमच्या शेतात ट्रॅक्टर, वखर, नांगर वगैरे काही करायचं गरज नाही. मग तणाचं नियंत्रण कसं करता? तणाचे नियंत्रण, तण थोडंसं वाढलं की आम्ही तणनाशक मारतो याच्यात. अच्छा. तणनाशक मारल्यानंतर ते तण जमिनीतच हे होऊन जाते. आणि जमिनीत हे तर दिसून राहिलं, ते पूर्ण तण आहे. ते आपण जमिनीत हे केलं आहे आणि पूर्ण कल्चर लावलं की ते पूर्ण हे येऊन जाते आणि त्याच्यामुळे जमिनीचे हे कर्व वाढते. अच्छा, सेंद्रिय कर्ब वाढते. आणि कल्चर, हे तुम्ही जे कल्चर सांगितलं, नेमकं हे कल्चर काय आहे? हे कल्चर एक आम्ही दिल्लीहून मागितलं होतं. हे वेस्ट डिकम्पोजरचं म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यात मायक्रोरायझर आहे, ट्रायकोडर्मा आहे आणि ह्युमिक ॲसिड, NPK असं पूर्ण आहे त्याचं. अच्छा. ते तयार करता का घरी? ते आम्ही एक वेळा कल्चर बनवलं की ते आयुष्यभर चालतं. ते हे कल्चर कसं बनवता? कल्चर बनवलं तर ते आपल्याजवळ मदर कल्चर असते. मदर कल्चरचं 5 किंवा 10 लिटर घ्यायचं पहिले आणि 200 लिटर ड्रममध्ये टाकायचं आणि 2 किलो गूळ. एक आठवड्यात ते कल्चर तयार होऊन जातं. 7 दिवसात. मग हे तण हे झाल्यावर, म्हणजे पाळल्यावर हे त्यावर फवारून द्यायचं. ते कल्चर पूर्ण पिकासाठी उपयोग पडतो. तुम्ही फवारी करू शकता आणि ड्रिंचिंग पण म्हणजे टाकू शकता. आणि हे आपण ते तण झालेलं आहे ना, तण आपलं हे बेडचं मधातलं ते हे आहे, नाली आहे, सरी आहे, त्याच्यात टाकून ठेवायचं आणि वरून कल्चर मारला की ते सडून जाते आणि कंपोस्ट होऊन जाते. SRT पद्धतीने केलेली हळद लागवड. श्री सुभाष पटेल प्रगतिशील शेतकरी आहे धारणी तालुक्याचे. नवीन नवीन प्रयोग नेहमीच करत राहतात. मागच्या वर्षी त्यांनी चियाची पण लागवड केली होती. हळदची नेहमीच त्यांची लागवड आहे. 2017 पासून ते लागवड करत आहे असे सांगतात. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून अधिक माहिती त्यांच्या उत्पादनाविषयी. दुसरं वर्ष आहे हे. बघा तुम्ही, हे बघत आहे, हे पूर्ण मक्याचं हे आहे. तसंच आम्ही ठेवलं आहे तुला. मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी ते उसाचे घसकडे तिथंच आहे. ते कंपोस्ट झालेलं आहे 2 वर्षात. म्हणजे हे ठेवलं आहे त्याचं. कॉटन पण बेडवरच आहे आपली. कॉटन पण बेडवर आहे पूर्ण. आणि हे SRT नाही, निंदे नाही, काही नाही. फक्त तणनाशक मारलं आपण 2 वेळा. आणि हे फक्त 2 महिन्याचं पीक आहे. 2 महिन्याचं आहे. याचं ते पूर्ण गवत होतं. पूर्ण कंपोस्ट झालेलं आहे पूर्ण. अच्छा. म्हणजे चालता येत नव्हतं, असं पूर्ण गादीसारखं होतं. आता हे बघा, पूर्ण गवत ते हे याचं मूळ आहे ना. हे काय जमिनीत राहिल्यानंतर याला खायला गांडूळ येतात. अच्छा. खाली ते गांडूळ याचं मूळ खाऊन त्याच्यामुळे आपलं जमिनीचं हे वाढते, पोत वाढते. अच्छा. ऑर्गॅनिक कार्बन वाढते. ओके.
SRTचा अनुभव एकंदरीत तुम्हाला म्हणजे काय वाटतं की SRT आता मी युट्यूब वर पाहिलं होतं, त्याच्यानंतर मी त्याच्या अगोदर मी 2 वर्ष अगोदर लावला होता इथं अच्छा सोयाबीन आणि डॉलर चना घेतला होता. अच्छा त्यावर्षी मला डॉलर चनाचा 15 ते 16 क्विंटल एकरी आला होता. म्हणजे दुसरा पीक SRT मध्ये एकदम चांगला आहे. ओके धन्यवाद पटेल साहेब.